50 लाखांपेक्षा जास्त महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. 2,34,00,000 महिलांना लाभ घेता येणार नाही असं इथे सांगितलेलं आहे. आता भरपूरशा लोकांना लाभ घेता येणार आहे, भरपूरशा लोकांना लाभ घेता येणार नाही अशी बातमी या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे. तर अशा महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. ती महिला कोणत्या? तर त्या महिलांचं नाव आहे, म्हणजे त्यांचं असं आहे की मतलब वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा जर जास्त असेल तर त्या महिलांचं नाव लिस्टमधून, यादीमधून काढलं जाणार आहे. आणि ज्या महिलांकडे 4 चाकी वाहने आहेत त्यांचंसुद्धा नाव कापलं जाणार आहे. ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा आहे त्यांचंसुद्धा नाव कापलं जाणार आहे. आणि ज्या लोकांकडे किंवा कुटुंबातून व्यक्ती जी पुरुष मंडळी असेल किंवा स्त्रिया असेल त्या सरकारी किंवा खाजगी विभागामध्ये, सरकारी विभागामध्ये समजून घ्या, सरकारी विभागामध्ये जर शासकीय किंवा इतर काही शासकीय ठिकाणी सरकारी नोकरी पदावर असेल तर त्यांचंसुद्धा नाव कापलं जाणार आहे यादीमधून. तर लाडक्या बहीण योजनेच्या लिस्टमधून यादीमधून तुमचं नाव कापलं जाईल. जर तुम्ही ही अटी पूर्ण केल्या नाहीत किंवा तुम्ही या अटीमध्ये बसत नसाल तर तुमचं नाव कापलं जाणार आहे. आणि 2100 रुपये आता पाठवलं जाणार नाही. 2100च्या ठिकाणी फक्त 1500 रुपये तुम्हाला दिले जाणार आहे. आणि डिसेंबरचा पुढचा हप्ता जो आहे तो तुम्हाला डिसेंबरचा 15 तारखेच्या नंतरच पाठवला जाणार आहे. आता सध्या लाडकी बहीण योजनेची चाचणी सुरू आहे. त्याच्यामध्ये कोणत्या महिलांचं नाव घेण्यात जाणार आहे, कोणत्या महिलांचं नाव घेतलं जाणार नाही, ते सगळ्याबाबत आता चाचणी पडताळणी सुरू करणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे नवीन डिसेंबर हप्त्याचे पैसे जे आहेत ते तुम्हाला उशिरा मिळणार. ही आतापर्यंत लेटेस्ट अपडेट आहे लाडकी बहीण योजनेची अपडेट. तर अपडेट आवडली असेल, बातमी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन काही बातमी आली तर लगेच तुम्हाला कळवण्यात येणार.